विद्यापीठाच्या पवित्र मानदंडाची मिरवणूक येते आहे। सभागृहामध्ये सगळ्यांना विनंती आहे, कृपया जागेवर उभं राहावं। मानदंडाच्या मिरवणुकीच्या अग्रस्थानी माननीय प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे, त्यानंतर माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक, माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, सन्माननीय विद्यानिधी पदवीधारक माननीय डॉक्टर मोहन आगाशे, माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई, माननीय श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टच्या विश्वस्त माननीय डॉक्टर प्रणती टिळक, हे सगळे विद्यापीठाच्या पवित्र मानदंडाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी आहेत। विद्यापीठाच्या पवित्र मानदंडाची मिरवणूक सभागृहामध्ये येते आहे। 42वा पदवीप्रदान समारंभ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा। राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्तिगंध टिमविचा आज दश दिशास। राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्तिगंध टिमविचा आज दश दिशास। राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास। एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक, एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक। ज्ञानालये अनेक गंगोत्री एक, ज्ञानालये अनेक गंगोत्री एक। निष्काम कर्मयोग जपण्याचीच आस, कीर्तिगंध टिमविचा आज दश दिशास। राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास। महायज्ञ अखंड इथे सुरू, विद्यादान महायज्ञ अखंड इथे सुरू। लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू, लोकमान्य टिळक। नमस्कार। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 42व्या पदवी प्रदान समारंभाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमातील विद्यानिधी पदवीधारक माननीय डॉक्टर मोहन आगाशे, माननीय सुलज्जा फिरोदिया मोटवानी, माननीय रवींद्र प्रभुदेसाई, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक, कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक, प्रभारी कुलसचिव माननीय डॉक्टर सुवर्णा साठे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टच्या माननीय डॉक्टर प्रणती टिळक आणि उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं मी वसुंधरा काशीकर आपलं मनापासून स्वागत करते। अभिजनांच्या दिवाणखान्यातून काँग्रेसला उचलून निर्विवादपणे ज्यांनी जनसामान्यांची काँग्रेस बनवलं ते लोकमान्य टिळक। स्वातंत्र्य ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे हे ज्यांनी सर्वप्रथम अधोरेखित केलं आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला तात्विक अधिष्ठान दिलं ते टिळक। लोकांच्या सामाजिक धार्मिक आस्थेचा उपयोग ज्यांनी सामाजिक ऐक्यासाठी केला ते राष्ट्रीय एकात्मतेचे पाईक टिळक। 1916च्या लखनौ करारान्वये ज्यांनी भारतात सर्वप्रथम हिंदू मुस्लिम ऐक्याचा पाया घातला ते सेक्युलर टिळक। भारतातील बहुजनांचा निर्विवाद नेता अशा टिळकांच्या कार्याच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन झालेल्या विद्यापीठाची पदवी आपल्याला मिळते, ही निश्चितच गौरवाची बाब आहे। मी माननीय कुलगुरूंना विनंती करेन की त्या माननीय कुलपती यांना पदवी प्रदान समारंभ सुरू करावा अशी विनंती करतील। माननीय कुलपती महोदय,
पदवी प्रदान समारंभास आता प्रारंभ करावा अशी मी आपणास नम्र विनंती करते. विद्वानजनो, पदवी प्रदान समारंभास आता प्रारंभ होत आहे. धन्यवाद सर. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कुलपती महोदय डॉक्टर दीपक टिळक, आदरणीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, आजचे आपले सन्माननीय अतिथी आणि ज्यांना आज आपण विद्यानिधी पदवीने सन्मानित करणार आहोत ते डॉक्टर मोहन आगाशे, श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि श्रीमती सुलज्जा मोटवानी फिरोदिया. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उपाध्यक्ष, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, विश्वस्त डॉक्टर प्रणती टिळक, श्रीमती सरिता साठे, सचिव श्री खाडीलकर, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शिक्षकगण तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विद्यापीठाचे सुहृद, हितचिंतक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे आजच्या 42व्या पदवी प्रदान कार्यक्रमात विद्यापीठाची कुलसचिव या नात्याने मी प्राध्यापक सुवर्णा साठे हार्दिक स्वागत करते. गेली 104 वर्ष शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेलं हे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील एक तीर्थस्थळ आहे. असं एक तीर्थस्थळ जिथे अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वांनी आपलं अमूल्य योगदान दिलं आहे. विद्यापीठाचा हा परिसर लोकमान्य टिळकांच्या पावन नावाशी जोडला गेला आहे, ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान चिरंतन आहे. विद्यार्थीगण हो, अशी देशभक्तीची आणि ज्ञानाची परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आज तुम्ही तुमच्या दीक्षांत समारंभासाठी आलेले आहात. इथून जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलं आहे त्याची परिपूर्ती आज झाली आहे. आपल्या संस्कृतीत माणसाच्या आयुष्यात 16 संस्कारांचं महत्त्व सांगितलं आहे. हे 16 संस्कार आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महत्त्वाची भूमिका निभावतात. उपनयन संस्कारानंतर गुरुगृही गेलेला विद्यार्थी जेव्हा स्नातक होतो तेव्हा गुरूंच्या आदेशाने त्याला स्वगृही दीक्षांत समारंभानं पाठवणं हा त्याचाच एक भाग होता. आज आयुष्याच्या एका टप्प्यातून दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे तुम्ही जात आहात. तुम्ही सर्व स्नातक आज या व्यावहारी जगात तुमचं पुढचं पाऊल टाकणार आहात. एका नव्या संकल्पाचं पर्व तुमच्या आयुष्यात सुरू होत आहे. इथे तुम्ही फक्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणार नसून आपल्या स्वदेशाचं प्रतिनिधित्व करणार आहात. स्वदेशी जे लोकमान्य टिळकांना युवकांकडून भारताच्या नवनिर्माणासाठी अपेक्षित होतं. या निमित्ताने आज स्वामी विवेकानंदांच्या निबंधातला काही भाग मी इथे उद्धृत करू इच्छिते. त्यात त्यांनी भारताच्या नवयुवकांनी स्वदेशी मंत्राची प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करावा असं आव्हान केलं आहे. ते उद्गार पुढीलप्रमाणे: ओ इंडिया, फॉरगेट नॉट thou art born as a sacrifice to mother's altar. Forget not, thy social order is but the reflex of the infinite universal motherhood. Forget not that the lower classes, the ignorant, the poor, the illiterate, the cobbler, the sweeper, are thy flesh and blood, thy brothers. Thou brave one, be bold, take courage, be proud that thou art an Indian, and proudly proclaim, I am Indian. Every India is my brother. Say, the ignorant Indian, the poor, destitute Indian, the Brahman Indian, the perish Indian is my brother. Thou too, clad with but a rag round thy loins, proudly proclaim at the top of thy voice, the Indian is my brother, the Indian is my life. India's gods and goddess are my God. India's society is the cradle of my infancy, the pleasure garden of my youth, and sacred heaven, the Varanasi of my old age. Say, brother, the soil of India is my highest heaven, the good of India is my good, and repeat, pray day and night. Thou Lord, O Gavri, thou mother of strength, take away my weakness, take away my unmanliness, and make me a man. So, dear students, go out and find your destiny. Go out and build that new India. My best wishes for whatever you do. धन्यवाद. यानंतर
मी माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक यांना विनंती करते की माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. यानंतर मी माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांना विनंती करते की सन्माननीय अतिथी डॉक्टर मोहन आगाशे यांचे विद्यापीठाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. यानंतर कुलपती सरांना विनंती आहे की त्यांनी श्री रवींद्र प्रभुदेसाई यांचे विद्यापीठाच्या वतीने स्वागत करावे. यानंतर कुलपती सरांना विनंती आहे की श्रीमती सुलज्जा मोटवानी फिरोदिया यांचे विद्यापीठाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यापीठाच्या कार्याविषयी माहिती विशद करावी. धन्यवाद. आदरणीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक, विद्यानिधी पदवी ज्यांचा आपण गौरव करणार आहेत ते डॉक्टर मोहन आगाशे, श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि सुलज्जा फिरोदिया मोटवानी, तसेच व्यासपीठावरील सर्व ट्रस्टीज, अधिष्ठाता, उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि माझ्या विद्यापीठाचे सर्व सहकारी यांचे मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 42व्या पदवी प्रदान समारंभात सहर्ष स्वागत करते. आजच्या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये एकूण 12 विद्यार्थ्यांना PhD, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 1066 व पदवी अभ्यासक्रमाच्या 2068 आणि कौशल्य विकास शाखेच्या 143 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र दिले जात आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना ही 1921 साली झाली. येत्या 6 मे रोजी विद्यापीठाला 104 वर्ष पूर्ण होत आहेत. विद्यापीठाची सुरुवात ही आयुर्वेद व संस्कृत या अभ्यासक्रमाने झाली आणि आदरणीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आज विद्यापीठाची चौफेर प्रगती होत आहे. विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आणि शताब्दीचा उंबरठा ओलांडून वैभवशाली वाटचाल कायम ठेवली. विद्यापीठामध्ये आज 7 अभ्यास मंडळांतर्गत 35हून अधिक अभ्यासक्रम हे चालवले जातात. हे विद्यापीठ लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक स्मारक आहे. लोकमान्यांचे विचार कालातीत असून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. त्याकरिता लोकमान्य टिळक आणि प्रसार माध्यमे, द लिगल बॅटल्स ऑफ लोकमान्य टिळक, आधुनिक भारताचे शिल्पकार अशा पुस्तकांचा समावेश आम्ही विविध अभ्यासक्रमात केला आहे. तसेच गीतारस्य हा लोकमान्यांचा अजरामर ग्रंथ युवा पिढीला परिचित व्हावा यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे. विपणन क्षेत्राची गरज लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी डिजिटल अँड सोशल मीडिया मार्केटिंग तसेच BBA LLB असे 2 नवीन अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू होत आहेत. सध्याच्या काळात AI अँड मशीन लर्निंग हे परवलीचे शब्द बनले आहे. या क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या मोठी संधी लक्षात घेऊन टीमविथ AI, मशीन लर्निंग व डेटा सायन्समध्ये BCA हे अभ्यासक्रम देखील आम्ही सुरू करत आहोत. त्यासाठी मागील वर्षात विद्यानिधी पदवी दिलेले श्री संजय किर्लोस्कर यांनी आम्हाला अर्थसहाय्य केलेलं आहे. आधुनिक सुविधा उपलब्ध असलेली AI लॅब उभारण्यात आलेली आहे. गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते AI लॅबचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. विद्यापीठासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे की प्रमोद सावंत आपल्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच विद्यापीठाने सेंटर फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हे नवीन युनिट सुरू केलेलं आहे. विद्यार्थी व शिक्षकांना नव्या संशोधनासाठी पेटंट मिळवून देण्याकरिता त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रोजगार आणि व्यवसायाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयानुसार त्यांना कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल या पद्धतीने आम्ही विविध अभ्यासक्रमांची आखणी देखील केलेली आहे. CID तर्फे लवकरच आता इन्क्युबेशन सेंटर देखील आम्ही सुरू करणार आहोत. या CIDच्या अंतर्गत विद्यापीठाने विविध संस्थांची सामंजस्य करार केलेला आहे. त्यातीलच एक म्हणजे कोवी.
भारतीय महिला उद्योजक संघ यांच्याशी जो करार झालेला आहे त्याच्या अंतर्गत विद्यापीठाने नुकतेच फुलांच्या दागिन्याचे मोफत प्रशिक्षण महिलांना दिलेले आहे. तसेच बांबू टेल्स ह्यांच्याबरोबर बांबूपासून राख्या बनवण्याची कार्यशाळा देखील मोफत आयोजित केली होती. विद्यापीठांच्या सांस्कृतिक व नृत्य संगीत या कलेला प्रोत्साहन देण्याकरिता कैलासवासी डॉक्टर सुजाता नातू ज्या आपल्या माजी विद्यार्थिनी होत्या व श्री जगन्नाथ नातू यांनी 10 लाखाची देणगी ही विद्यापीठाला दिलेली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे IKS या विषयाचा समावेश पदवीच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या प्राध्यापकांनी मिळून या विषयासाठी नवीन पाठ्यपुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक फक्त टीमविलाच नाही तर बाकी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना देखील उपयुक्त ठरणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या योग्य अंमलबजावणीसाठी आमच्या शिक्षकांनी UGCद्वारे आयोजित मालवीय मिशन शिक्षण परीक्षण तसेच MSCME तर्फे घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या MDP व FDP प्रोग्रॅम्समध्ये सहभाग घेऊन त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलेले आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातील प्राध्यापक हे अनेक विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त केलेले आहेत. तसेच सर्व प्राध्यापकांनी गेल्या वर्षी विविध ठिकाणी अनेक शोधनिबंध सादर करून विद्यापीठाचे नाव उंचवले आहे. यावर्षी आपल्या विद्यापीठाला 13 पेटंट्स देखील मिळालेले आहेत. इंडिया एलिट एज्युकेशन अँड इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स अवॉर्ड अँड कॉन्फरन्स 2025 यांच्यातर्फे विद्यापीठाला मोस्ट ट्रस्टेड अँड लीडिंग युनिव्हर्सिटी ऑफ द इयर आणि एक्सलन्स इन अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन एज्युकेशन हा अवॉर्ड मिळालेला आहे. तसेच आपल्या विद्यार्थिनींनी सुद्धा गेल्या वर्षी अनेक विषयात उत्तुंग यश संपादित केलेले आहे. फिरोदिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ संघाच्या दास्तान ए जहां या एकांकिकेला सांघिक नाटकात तृतीय क्रमांकासह 8 वैयक्तिक पारितोषिके मिळवलेली आहेत. गायनामध्ये मैत्रेय नवघेरे हिला तृतीय बक्षीस मिळालेले आहे. वरद कांबळे याला सरोद वादनसाठी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. UV आर्टमध्ये विद्यापीठाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. कशिश पाटील व श्रावणी वाघमले यांना शिल्पकलेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला वेशभूषेमध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे. पूर्वा तळेकर, रुणाली व्होरा, प्रथमेश सावळकर यांना थ्रेड आर्टमध्ये पारितोषिक मिळालेलं आहे. लोकनृत्यामध्ये भोला भंडारी या ग्रुपला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. आरोह मराठे व स्नेहल झवर यांना डुएट डान्समध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. व रिया चव्हाण हिला अभिनय स्त्री ह्याच्यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला आहे. अशी 8 पारितोषिके फिरोदियामध्ये आपल्याला मिळालेली आहेत. नर्सिंग विभागाच्या BSc फायनल इयरच्या 6 विद्यार्थ्यांना उडान स्कॉलरशिप मिळालेली आहे. यामध्ये आवारे लीन, चव्हाण प्रतीक, बागडे आदित्य, हर्ष पाटील, शिवपुरे पूजा आणि कांबळे शीतल या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये आणि एक पॉवर बँक ही देण्यात आलेली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS विभागामार्फत या शैक्षणिक वर्षात विद्यापीठात 50हून अधिक विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमोल मान यंदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला लाभला होता. त्याच्या विभागाने यशस्वीपणे सार्थक केलेले आहे. तसेच आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नुकतेच रक्तदान शिबिर व नेत्रदान जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. या व्यतिरिक्त मुळशी जिल्ह्यातील शेडाणी येथे ग्रामविकास कृती संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या NSS विभाग कार्यरत आहे. यात शेतकऱ्यांसाठी सेफ ग्रेन बॅग्स, युवक उद्योजकता विकास, पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. नर्सिंग व फिजिओथेरपी विभागातर्फे विद्यापीठातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक जबाबदारीतही अग्रेसर आहे.
विद्यापीठाने समाजकार्य विभागाच्या सहकार्याने पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी व वेल्हे तालुक्यात हरपूड सिंगापूर हे गाव दत्तक घेतलेलं आहे व त्याच्यात अनेक विकासाची प्रकल्प राबवले आहेत. यामध्ये ग्रामविकास, कृषी संशोधन, गावात अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची विहीर, मोबाईल टॉवर, महिला स्वसहायता गट बांधणी, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम राबविण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती पुरंदर व विविध CSR कंपन्यांच्या अंतर्गत अशा 11 कोटी रुपयांची कामे या 2 खेडेगावात करण्यात आलेली आहेत. तसेच 140 महिलांना स्वयंरोजगार सुरू करून दिलेला आहे. विद्यापीठामध्ये वुमन सेल आणि लिटररी क्लब हे 2 नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये महिलांसाठी विविध विषयांवर व्याख्याने, कार्यशाळा या आयोजित केल्या जातात. तसेच विद्यार्थी व शिक्षकांमध्ये साहित्यिक कौशल्य वाढवण्यासाठी हा लिटररी क्लब हा कार्यरत आहे. आता मी विभागवार तुम्हाला त्यांची विभागांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देते. सर्वप्रथम श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या विभागातर्फे यावर्षी 3 कन्सल्टन्सी प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यात आलेले आहेत. डॉक्टर मंजिरी भालेराव यांना रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरतर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. डॉक्टर मनीषा पुराणिक यांना IIT इंदोर येथे मंदिर वास्तुकला यावर भारतीय ज्ञानपरंपरा या विषयाअंतर्गत 3ऱ्या टप्प्याचे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. चाणक्य मंडळ आयोजित संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत अमृता करमळेकर या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. सीरा आठले या BAमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण संस्था नाशिक यांच्यातर्फे शिष्यवृत्ती मिळालेली आहे. जपानी भाषा विभाग या विभागातील 6 विद्यार्थ्यांना जपानी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी 1 वर्षासाठी 48,55,584 रुपयांची मोंबुशो शिष्यवृत्ती मिळालेली आहे. इशिता चाफेकर, अलया अवघारे व तनया राऊळ या विद्यार्थिनींना पश्चिम विभागीय जपानी भाषा भाषण स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आयुर्वेद व योग विभाग आयुर्वेद विभागाने आत्तापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारत सरकार अनुदान प्राप्त तसेच विविध संशोधन संस्थांच्या अनुदानातून 1,72,50,880 या निधीचे 9 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. संशोधन क्षेत्रातील विभागाने केलेल्या कामाची दखल घेत CCRS आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी ह्याची दखल घेतलेली आहे व रिमार्केबल कॉन्ट्रीब्युटर ॲज CCRS रिसर्च कोलॅबरेटर या सन्मानाने विभागाला गौरवले आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी पंचमहाभूत सिद्धांत या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद या विभागाने आयोजित केलेला होता. नेहरू सामाजिक शास्त्री विभाग दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रमाची प्रासंगिकता या विषयावर इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉक्टर लहू गायकवाड यांचे राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांसाठी नेट सेट परीक्षेचे कार्यशाळा या विभागाने आयोजित केली होती. डॉक्टर नलिनी वाघमारे यांना मध्ययुगीन भारत या नावाचं पुस्तक कानपूर प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलेले आहे. तसेच डॉक्टर वाघमारे यांना महात्मा बसवेश्वर आणि भारतीय संतांच्या तुलनात्मक अध्ययन या विषयावर एक लघु संशोधन प्रकल्प हा वाचन अकादमी महाराष्ट्र यांच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला आहे. समाजकार्य विभाग टिळक महाराष्ट्र विद्यापीठांच्या संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत विभागाने हरपूड सिंगापूर हे गाव दत्तक घेऊन त्याच्यामध्ये उपजीविकेचे साधन निर्माण करणे, वयोवृद्ध लोकांचे आरोग्य तपासणी व सुविधा पुरवणे, शाश्वत विकास यावर काम करणे असे वेगवेगळे संशोधन तसेच कृषी संशोधन प्रकल्प हे हाती घेतलेले आहेत. एप्रिल 2024 मध्ये या विभागाने नॅशनल कॉन्फरन्स ऑन NEP 2020 बिल्डिंग पेडॅगॉजी पाथवेज फॉर सोशल वर्क एज्युकेशन ही घेतलेली आहे.
समाजकार्य विभागाचे विभागास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजन करण्याकरिता 9,80,000ची देणगी मंजूर झालेली आहे. 26 नोव्हेंबर 2024 रोजी या विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश यादव यांना रोटरी क्लब तळेगाव MIDC आणि समग्र विकास संस्थान पुणे यांच्याकडून राष्ट्रीय संविधान संवर्धन पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिका व जनवाणी संस्था पुणे आयोजित कचरा जनजागृती व संकलन या उपक्रमामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य विभागाला उत्कृष्ट समाजकार्य महाविद्यालय पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे. व्यवस्थापन आणि वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागात मॅनेजमेंट वीक अंतर्गत परिषद, वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील बदल, पर्यावरणातील समस्या आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी बिझलँड हा उपक्रम आयोजित केला होता, जिथे विद्यार्थी त्यांच्या व्यावसायिक क्षमता सादर करत होत्या. यावर्षी या उपक्रमाला अत्यंत यशस्वी ठरला व 25हून अधिक स्टॉल्स इथे उभारण्यात आले होते. डॉक्टर प्रणती टिळक महाराष्ट्र विद्यापीठ विश्वस्त व्यवस्थापन मंडळाच्या अधिष्ठाता यांना 2024-25 मध्ये सायंटिफिक इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस हा अकॅडमिशियन्स अवॉर्ड 2024 तसेच शिक्षण क्षेत्रातील समर्पण, उत्कृष्ट नेतृत्व आणि परिवर्तनशील योगदानासाठी सुपर 30 इन्स्पिरेशनल एज्युकेशनल अवॉर्ड तसेच स्वामी विवेकानंद नॅशनल अवॉर्ड्स 2025 चेअरमन अवॉर्ड, जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी घेतलेल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि सतत प्रयत्नांसाठी प्रदान करण्यात आले. तसेच सहाय्यक प्राध्यापक सौ भाग्यश्री देशपांडे यांना वुमन ट्रान्सफॉर्मिंग नॅशनल अवॉर्ड 2023 महिला सशक्तीकरणासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी प्रदान करण्यात आले. हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या शैक्षणिक 24-25 मध्ये 2 संशोधन प्रकल्प प्राप्त झालेले आहेत. या विभागाने 2 लाख रुपयाचे कन्सल्टन्सी पूर्ण केलेली आहे. डॉक्टर सुवर्णा साठे यांना MGM विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंट संस्था छत्रपती संभाजीनगर येथे संशोधन पद्धती शास्त्रावर 5 दिवसीय FDP आमंत्रित करण्यात आले होते. डॉक्टर सुवर्णा साठे यांना ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट हे पुस्तक सन इंटरनॅशनल सायंटिफिक पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप आणि अध्ययन करण्यासाठी संधी मिळण्याकरिता या विभागाने 3 कंपनीशी सामंजस्य करार केलेला आहे. त्यामधील एक आहे प्लॅनेट फ्लुइड बारटेंडिंग OPC प्रायव्हेट लिमिटेड, विजडम करिअर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि हॉटेल ऑर्बिट. विभागाने जानेवारीमध्ये एक नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केली होती. विभागातील विद्यार्थ्यांनी जेंडर सेन्सिटायझेशन अंतर्गत कुरूप या नाटकाचे आयोजन केले होते. जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभाग माध्यमे आणि तंत्रज्ञान एकमेकांशी जोडलेले आहे. हे लक्षात घेऊन विभागाने उत्पादन आणि वितरण क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देण्यासाठी एक पायाभूत सुविधा तयार केलेली आहे. त्यामध्ये अद्ययावत रेकॉर्डिंग गॅजेट्स, क्रोमा फॅसिलिटी, साऊंड लॅब अशा सुविधा आहेत. या सुविधांचा वापर करून अनेक व्यावसायिक प्रोजेक्ट्स विद्यापीठात केले जातात. यामध्ये आर्या, भेरा, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच वेडिंग क्राफ्ट्स, नगरकर ज्वेलर्स यांचे प्रोफेशनल शूट्स देखील स्टुडिओत घेण्यात आलेले आहेत. आपल्याकडे राहुल देशपांडे, बेला शेंडे, जानवी शिमकर, शमिका भिडे यासारखे नामवंत गायकांची रेकॉर्डिंग देखील साऊंड स्टुडिओमध्ये झालेली आहेत. याशिवाय अविनाश विश्वजित, हर्ष विजय यासारखे नामवंत संगीतकारांनी देखील आपल्या स्टुडिओला भेट दिलेली आहे. या प्रोजेक्ट्समार्फत विद्यार्थ्यांना देखील व्यवहाराचा अनुभव मिळावा. तसेच जनसंवाद विभागातर्फे व्हिडिओग्राफी, छायाचित्रण संपादन या सेवा देखील पुरवल्या जातात. विभागाच्या अधिष्ठाता डॉक्टर उज्ज्वला बर्वे
यांना प्रादेशिक भाषेतील न्यूज मीडिया वापर, मराठी आणि गुजराती माध्यमांचा विशेष संदर्भासह या विषयावर सिनियर फेलोशिप मिळालेली आहे. विभागाचे डॉक्टर धीरज सिंग यांना हेमा फाउंडेशन च्या वतीने सक्रिय सहभागासाठी पुरस्कार दिलेला आहे. जनसंवाद विभागाने विजन अँड व्हॉइसेस हे ओपन माईक कॉन्टेस्ट आयोजित केली होती व ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 500हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. जनसंवाद विभागाने माध्यम, मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे संतुलन या विषयावर ICSSR मार्फत राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या आयोजित केली होती. त्यासाठी त्यांना 3 लाख रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जनसंवाद विभागाने कम्युनिकेशन अँड प्लास्टिक आर्ट्स या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले आहे, ज्यामध्ये डॉक्टर गीताली टिळक, डॉक्टर मंजिरी भालेराव आणि भारत जाधव यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. जनसंवाद विभाग प्रमुख डॉक्टर केशव साठे यांचे माध्यमातले दिवस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. डिजिटल आर्ट्स विभाग. डिजिटल आर्ट्स विभागातर्फे 14 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय स्तरावरील लँडस्केप स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजेच पुणे, मुंबई, नाशिक आणि इतर शहरातून एकूण 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व या स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रक्कम, सर्टिफिकेट व मेडल्स देण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने नोव्हेंबर 24मध्ये या विभागांनी दिवाळी प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केलेले होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व उद्योजकता निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन भरवले जाते व त्यासाठी विविध आकाशकंदील, चित्र, कपडे तसेच इतर भेटवस्तू ह्याचे स्टॉल्स उभारले जातात. लोकमान्य टिळक व बॅरिस्टर VV ओक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या 37 वर्ष अखिल भारतीय चित्रकला प्रदर्शन हे टिळक स्मारक ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येते. यामध्ये भारतातील सर्व राज्यातून 1000हून अधिक चित्रे ही तिथे आणली जातात व त्यातून निवडक चित्रांचे प्रदर्शन हे फेब्रुवारी महिन्यात भरवले जाते. त्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भारत जाधव व नयन गायकवाड यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. विधी विभाग. 4थी बाळ गंगाधर टिळक मूठ कोर्ट स्पर्धा ही या विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये 25 संघांनी सहभागी झाले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा विधी विभाग व मराठवाडा मित्र मंडळ यांच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय यांच्या सेंटर फॉर ॲडव्हान्स लीगल रिसर्च अँड ट्रेनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्टिफिकेट कोर्स ऑन आर्बिट्रेशन या विषयावर 30 तासांचा अभ्यासक्रम घेण्यात आलेला आहे. विधी महाविद्यालयाच्या 80 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय लोक अदालतमध्ये सहभाग घेतलेला आहे. या विभागातर्फे फ्री लीगल एड कॅम्प्स हे विद्यापीठात चालवले जातात व तसेच बाहेर जिथे गावं आम्ही दत्तक घेतलेली आहे तिथे देखील हे कॅम्प्स घेतात. शैक्षणिक वर्ष 25-26 पासून BBA LLB हा नवीन अभ्यासक्रम आम्ही सुरू करत आहोत. संगणकशास्त्र विभाग. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून उद्योगातील बदलत्या गरजा विचारात घेऊन विभाग 4 नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहे. BCA इन डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग, डिप्लोमा इन डेटा ॲनालिटिक्स, डिप्लोमा इन क्लाउड कम्प्युटिंग व संगणकशास्त्र विभागाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांसाठी MS ऑफिस व ChatGPT या विषयावर आधारित 5 दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली होती. TYBCAच्या एका विद्यार्थ्यांनी विभागातल्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली थर्ड आय या नावाचा प्रोग्राम विकसित केलेला आहे, जे अंध व्यक्तींना रस्त्यावर येणारे अडथळे ओळखण्यासाठी मदत करील व असे त्यांनी डिझाईन केलेले आहे व या प्रोजेक्टचे मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमोर ह्याचं सादरीकरण नुकतेच करण्यात आले. विभागाचा प्राध्यापक डॉक्टर अस्मिता नामजोशी, डॉक्टर सुप्रिया नगरकर आणि श्रीमती श्रुती गोसावी यांना AI आणि ChatGPT या विषयावर पुस्तक लिहिलेले आहे व हे पुस्तक सायंटिफिक इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित करण्यात आलेले आहे. डॉक्टर मिनल कळमकर यांनी असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी सोल्युशन्स फॉर एजिंग ॲडल्ट्स अँड इंडिव्हिज्युअल्स विथ डिसेबिलिटीज या पुस्तकामध्ये
Healthcare in the Era of AI, Ethical Consideration, Challenges and Future Trends या शीर्षकाचे एक प्रकरण लिहिलेले आहे. जयंतराव टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व इंदुताई टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी विभाग या विभागातर्फे स्वारगेट व कात्रज बस स्थानावरील चालक व वाहकांसाठी तसेच गणेश उत्सवानिमित्त केसरीवाडा येथे सर्व भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबवले आहे. तसेच 62व्या वार्षिक इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी परिषद नाशिक यांच्यातर्फे प्राचार्य डॉक्टर महेंद्र शेंडे यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, तसेच डॉक्टर रीमा मुसळे यांना सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड व डॉक्टर प्रियंवदा हिंगे यांना यंग अचिव्हर अवॉर्ड हा प्राप्त झालेला आहे. डॉक्टर सिद्धिमा हार्डीकर यांना हायपर इन्सुलेमिया आणि इन्सुलिन रेझिस्टन्स इन क्लिनिकल प्रॅक्टिसेस हे स्वलिखित पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहे. MPTच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी आशिष ठाकूर देसाई यांनी दिल्ली येथे झालेल्या 10व्या AIMS कॉन्फरन्स 2024मध्ये ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी या विषयामध्ये प्रबंध सादर करून रौप्य पदक पटकावले आहे. क्रीडा क्षेत्रात देखील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे. 1 जून 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत घेण्यात आलेल्या AIU म्हणजे अखिल भारतीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये एकूण 44 विद्यार्थ्यांनी ना यश मिळालेले आहे. राष्ट्रीय स्तरावरती संपन्न शेलार या विद्यार्थ्याने 4 जून 2024मध्ये विंडमियर या जलतरण स्पर्धेत 23.54 किलोमीटरचे अंतर 6 तास 44 मिनिटेमध्ये पूर्ण करून जागतिक स्तरावर कामगिरी नोंदवली आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धा व अखिल भारतीय आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेमध्ये विकास रितोंड याला 54 किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. कुलदीप कडपे यांनी 74 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलेले आहे. तसेच अखिलेश भोसले या खेळाडूंनी यावर्षी देखील आर्चरी खेळातील कंपाऊंड या प्रकारात जागतिक महाविद्यालय वर्ल्ड युनिव्हर्सिटी या स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे. रोहित महाडिक या खेळाडूने 800 मीटर रनिंगमध्ये कांस्य पदक मिळवलेले आहे. तृप्ती चांदवडेकर हिने वुशू या खेळात फ्लेक्झिबल वेपन अँड सॉफ्ट वेपन या अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळवलेले आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये ऋतुजा रणदिवे हिने बॉक्सिंगमध्ये 54 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलेले आहे. ऋतुजा काळे हिने 74 किलो बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवलेले आहे. तसे अखिलेश भोसले ह्याने आर्चरी कंपाऊंडमध्ये सिल्वर पदक मिळवलेले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने टीमविती शिक्षण क्षेत्रात हा नवा मानदंड निर्माण केलेला आहे व मला असा विश्वास वाटतो की तुमच्या सगळ्यांचे प्रेम व सहकार्य असेच आम्हाला लाभेल. आज पदवी मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. आज सर्वांना जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मला इथे काही नावांचा उल्लेख करणं गरजेचं वाटतं की आपली डिलीट विद्यानिधी पदवी जी आहे त्याची खूप देखणी, शानदार आणि प्रतिष्ठेची परंपरा आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक अशा क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान दिलेल्या लोकांचा यासाठी सन्मान सत्कार करण्यात येतो. त्यांना ही पदवी दिली जाते. काही नावं म्हणजे परंपरा आपल्याला कळेल की पु ल देशपांडे यांना आपण यापूर्वी विद्यापीठाने विद्यानिधी पदवी दिलेली आहे. त्यानंतर विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक, पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, जयंतराव टिळक, व्यंकटेश माडगुळकर, रघुनाथ माशेलकर, ग.प्र. प्रधान, अनिल अवचट, मोहन धारिया, अनिल काकोडकर, ख्यातनाम उद्योजक राहुल बजाज, शरद पवार, राम शेवाळकर, जनार्दन द्विवेदी,
जयंत विष्णू नारळीकर, रुद्रनाथ मंगेशकर, डॉक्टर KH संचेती, डॉक्टर शांब मुजुमदार, डॉक्टर सायरस पुनावाला, डॉक्टर अनिल अवचट, आनंद देशपांडे, डॉक्टर अभय फिरोदिया. ही नावं बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कशा लोकांची या पदवीसाठी निवड करण्यात येते. मी यानंतर श्री स्वप्नील पोरे यांना विनंती करीन की ते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या गौरवपत्राचं वाचन करतील. आदरणीय डॉक्टर मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ, नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि वैद्यकीय क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे. वैद्यकीय आणि अभिनय या भिन्न क्षेत्रात एकाच वेळी कार्यरत राहून नवे मानदंड प्रस्थापित करणारे आपले कार्य अतुलनीय ठरले. लहानपणी बालनाट्यापासून सुरू झालेला आपला प्रवास सर्वांसाठी पथदर्शक आहे. मानाची पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आपण गाजवली. प्रारंभी महाराष्ट्र कलोपासक, PDA, नंतरच्या काळात थिएटर अकॅडमी या संस्थांशी निगडीत राहून आपण नाट्यक्षेत्राला संजीवनी दिली. घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित जगविख्यात नाटकात आपण रंगवलेली नाना फडणवीस ही व्यक्तिरेखा अविस्मरणीय ठरली. या नाटकाचे परदेशात प्रयोग होण्यात आणि ते गाजविण्यात आपला वाटा महत्त्वाचा राहिला. यातून युरोप आणि उत्तर अमेरिकेला समकालीन भारतीय नाट्यसृष्टीचे प्रभावी दर्शन घडले. बेगम बर्वे, 3 पैशाचा तमाशा, 3 चौक 13, काटकोन त्रिकोण, दिनूच्या सासूबाई राधाबाई, राजा नावाचा गुलाम, क्षण झाला वैरी यांसह विविध नाटकांमधील आपल्या भूमिका ही नाट्यप्रेमींसाठी पर्वणी होती. हिंदी नाटकांमध्येही आपण भूमिका केल्या आहेत. मराठी बालरंगभूमीला नवी दिशा देण्याचे श्रेय आपल्याकडे जाते. ग्रिप्स चळवळीचा खऱ्या अर्थाने परिचय आपल्यामुळेच भारतीय रंगभूमीला झाला. बर्लिनमधील ग्रिप्स थिएटर आणि मॅक्स मुल्लर भवन यांच्या मदतीने आपण मुले आणि युवकांकरता आशयसंपन्न नाटकांची निर्मिती केली. नाटककार, कलाकार यांच्यासाठी संपूर्ण देशभरात असंख्य कार्यशाळांचे आयोजन केले. याद्वारे कलेच्या माध्यमातून प्रश्नांची मांडणी आणि त्याबद्दल शिक्षित करण्याचे काम होऊन रंगभूमीवर नवा अध्याय रचला गेला. या सांस्कृतिक महत्त्वाच्या कार्यासाठी जर्मन सरकारने सन 2002मध्ये क्रॉस ऑफ ऑर्डर मेरिट या बहुमानाने आपला गौरव केला. जर्मन सरकारने मानाचे गटे पदक देऊन आपल्या कार्याला मानवंदना दिली आहे. व्यक्तिरेखेचा सूक्ष्म अभ्यास करून त्यातील बारकावे अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे ही आपली ख्याती आहे. म्हणूनच सामना या गाजलेल्या चित्रपटातील मारुती कांबळे ही छोटी भूमिका देखील अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली. जैत रे जैतमधील नाग्या देखील प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर अमर झाला. सिंहासन, एक होता विदूषक, कथा 2 गणपतरावांची, देवराई, देऊळ, वळू, कासव यांसह आपले मराठी चित्रपट प्रेक्षकांना समृद्ध अनुभव देणारे आहेत. मराठीबरोबरच आपण हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतंत्र ओळख निर्माण केली. सत्यजित रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, गुलजार, गौतम घोष अशा प्रतिभावान दिग्दर्शकांबरोबर आपण काम केले आहे. बंगाली, इंग्रजी चित्रपटांद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीचे क्षितिज आणखी व्यापक झाले. भाषा शिक्षणात शब्दांच्या भाषेबरोबर आवाज, नजर, देहबोली या भाषाही शिकवल्यास भावी पिढ्यांमधील कलाकारांना अभिनयासाठी ते उपयुक्त ठरेल. या सर्वांगीण भाषा वापरता येणे हेच कलाकाराचे सामर्थ्य असते. ही भूमिका आपल्या चिंतन आणि दूरदृष्टीचा प्रत्यय देणारी आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि रंगभूमीच्या प्रेक्षकांबरोबर जसे आपले नाते निर्माण झाले, तसेच मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपण रुग्णांबरोबर देखील विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. BJ वैद्यकीय महाविद्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय यापासून सुरू झालेली वैद्यकीय क्षेत्रातील आपली कारकीर्द प्रेरणादायी आहेच, शिवाय ती 2 क्षेत्रांमध्ये कार्यरत राहताना आवश्यक समतोल साधण्याचे दुर्मिळ उदाहरण देखील ठरली आहे. राज्य सरकारने स्वीकारलेले मानसिक आरोग्य धोरण ही आपल्या ज्ञान, संशोधन आणि परिश्रमाची फलश्रुती होय.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचे आपण संस्थापक आहात. तेथे संचालक प्राध्यापक म्हणून सेवा बजावीत आपण या संस्थेला सुप्रतिष्ठित केले. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीसह वैद्यकीय क्षेत्रातील विविध संस्थांनी प्रतिष्ठित पुरस्कारांनी आपल्याला गौरविले. मानसिक आरोग्य विषयाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ ही आपली ओळख आहे. अध्यापन, अभिनय, व्याख्यान, संशोधन अशी चौफेर बुद्धिमत्तेचा प्रत्यय देणारी आपली अष्टपैलू कामगिरी कला आणि वैद्यकीय क्षेत्राला समृद्ध करणारी ठरली. केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताबाने आपल्याला गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीने आपला गौरव केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, नाट्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी नांदीकार पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी आपल्या कारकिर्दीचा सार्थ गौरव झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहे. सन्माननीय डी.लिट. पदवी देऊन आपल्याला गौरविताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्वतःला भाग्यवान समजत आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना स्वस्थ, समृद्ध, दीर्घायू लाभावे हीच प्रार्थना. माननीय कुलपती महोदय, माननीय डॉक्टर मोहन आगाशे यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते. माननीय डॉक्टर मोहन आगाशे यांना माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते सन्माननीय विद्यानिधी अर्थात डी.लिट. ही पदवी प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये आपण शाल, श्रीफळ, पुस्तकांचा संच, डायरी, पेन, लोकमान्य टिळकांचा पुतळा आणि विद्यानिधी पदवी डॉक्टर मोहन आगाशे यांना प्रदान करीत आहोत. यानंतर मी श्रीमती अनुजा पालकर यांना विनंती करीन की त्यांनी माननीय श्री रवींद्र प्रभू देसाई यांच्या गौरवपत्राचं वाचन करावं. आदरणीय श्री रवींद्र प्रभू देसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह. आपल्या उद्योजकीय कर्तृत्वाने देशाच्या सीमा ओलांडून महाराष्ट्राची पताका उंच केलेली आहे. आपल्या अभिनव कल्पनेतून साकारलेल्या पितांबरीने घराघरातील स्वयंपाकघरात अढळ स्थान मिळवले. महाराष्ट्र आणि देशाच्या औद्योगिक जडणघडणीत आपल्या पितांबरी उद्योग समूहाने महत्त्वाचा वाटा उचलला असून तरुणांची उद्योजकता फुलविण्यासाठी आपण अखंड कार्यरत आहात. शून्यातून निर्माण झालेला पितांबरी उद्योग समूह हजारो उद्योजकांसाठी प्रेरणाचा स्रोत आहे. आपल्या उत्तुंग भरारीचे बीज लहानपणीच आईवडिलांनी केलेल्या संस्कारात आहे. ही आपली कृतज्ञ भावना नव्या पिढीला डोळस करणारी म्हणावी लागेल. गरिबी हा गुन्हा नव्हे, मात्र आर्थिक संपन्नता आवश्यक आहे. या लहान वयात रुजलेल्या भावनेचे आपण निश्चयात रूपांतर केले. तो निश्चय आपण कृतीत उतरवला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षांपासून अंगावर पडलेल्या प्रत्येक जबाबदारीला आपण न्याय दिला आहे. नव्या कल्पना आणि त्या कृतीत उतरविण्यासाठी लागणारे झपाटलेपण हा आपला विशेष. यातूनच घरातील वाहतूक व्यवसायासाठी आपण धाडसाने उत्पादन क्षेत्रात उतरलात. प्रारंभीच्या टाईल्स व्यवसायात अपयश आल्यावर देखील आपण खचून न जाता तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करणाऱ्या पितांबरी पावडरची कल्पना आपल्या मनात रुजली. पितळ आणि तांबे या शब्दांमधून आपल्या कल्पक उत्पादनाचे पितांबरी हे नामकरण झाले आणि पाहता पाहता ते सर्वतोमुखी झाले. घराच्या तळमजल्यावर सुरू झालेला हा उद्योग आज संपूर्ण जगभर नामांकित ठरला आहे. ज्ञान, संभाषण कला, माणसाची पारख, दुसऱ्यातील कौशल्य ओळखून ते उपयोगात आणण्याचे तंत्र, वेळेचे नियोजन, कृतिशीलता, आत्मविश्वास आणि श्रमाची तयारी या आपल्यातील गुणकौशल्यांच्या बळावर पितांबरी उद्योजक समूहाचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे. इतरांकडून शिकत राहण्याच्या आपल्या वृत्तीने पितांबरी उद्योजक समूह परीघ सतत विस्तारित राहिला. सुरुवातीच्या काळात पितांबरीसाठी आपण स्वतः विक्रेत्याची भूमिका निभावली आहे. स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण विपणन तंत्र आपण विकसित केले.
जनमानसाचा ठाव घेणाऱ्या पितांबरीच्या जाहिराती, उत्पादनात गुणवत्ता आणि दर्जाला सर्वोच्च प्राधान्य याद्वारे पितांबरी ब्रँडने अल्पावधीत राज्याच्या आणि त्यापाठोपाठ देशाच्या सीमा ओलांडल्या. आपली ध्येयनिष्ठा आणि नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी चिकाटीने केलेले प्रयत्न त्यामुळेच हे घडले. पितांबरीच्या निर्मितीस सुरुवात झाल्यावर अवघ्या 6 महिन्यात प्रत्येक किराणा दुकानात पितांबरीने मिळवलेले स्थान ही आपल्या जिद्द आणि यशाची पावती आहे. ग्राहकांच्या गरजातून पितांबरीच्या विविध उत्पादनाची निर्मिती झाली असून त्यामुळेच पितांबरीचे उत्पादन आणि पितांबरीचे समूहाबद्दल ग्राहकांच्या मनात आत्मीयता आहे. ही आत्मीयता आणि ग्राहकांचा विश्वास हे आपल्या उद्योजकीय कर्तृत्व गाथेचे सुवर्णपानच होय. पितांबरी पावडर, पितांबरी डिशवॉश बार आणि लिक्विड, रुचियाना गुळ पावडर, रुचियाना तांदूळ, कंठक केअर वटी, गोपीयूष टॅब्लेटचं यासह पितांबरीचं होम केअर, हेल्थ केअर, ॲग्री केअर उत्पादने ग्राहकांच्या पसंतीत आहेत. कृषी पर्यटन, पितांबरी शॉपी, फ्रँचायझी आणि वनौषधी उद्यान हे देखील आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविणारे उपक्रम. 3 राज्यांमध्ये असलेली उत्पादन केंद्रे अमेरिका, कॅनडा, ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलियासह 26हून अधिक देशांमध्ये भक्कम उपस्थिती, देशभरातील विपणन व्यवस्था हे सर्व एका मराठी भाषकाच्या ध्येयातून साकारल्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांकडून मिळालेला सकारात्मक दृष्टिकोन व्यवसायाच्या काटेरी वाटचालीत आपल्याला कायम बळ देणारा ठरला. स्वतःपुढे जाताना आपण आपल्या सहकाऱ्यांनाही मोठे केले. कोणताही गाजावाजा न करता पितांबरीच्या व्यवसायातील काही भाग समाज ऋणाच्या उतराईसाठी वापरण्याची आपली भूमिका आहे. समाजाच्या गरजा आणि विकास यासाठी सहकार्य हे आपण कर्तव्य मानले. प्रत्येक उद्योजकाने आपल्या उद्योग व्यवसायाची एक तरी शाखा स्वतःच्या गावात निर्माण करावी ही आपली कृतिशील भूमिका शहरातून खेड्याकडे चला हा संदेश कृतीतून देणारी ठरली. उद्योग क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आपण आधारस्तंभ आहात. ठाण्यातील लहान अशा जागेत सुरू झालेल्या पितांबरीने महाराष्ट्र हे उद्योजकतेचे ठाणे आहे हे आपल्याद्वारे सिद्ध केले. ठाणे गौरव पुरस्कारासह असंख्य पुरस्कारांनी आपल्या कार्याचा गौरव झाला आहे. दुर्मिळ उद्योजकीय कौशल्य, व्यावसायिक व्यूहरचना, प्रचंड कार्यक्षमता आणि अखंड उत्साहाच्या प्रत्यय देणारे आपले नेतृत्व यश अपयश, आनंद दुःख पचवून पुढे जात राहिले. पितांबरी समूहाने आदर्श आणि यशस्वी उद्योग व्यवसायाचा वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवला आहे. सन्माननीय डिलीट पदवी देऊन आपला गौरव करताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्वतःला भाग्यवान समजत आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना स्वस्थ समृद्ध दीर्घायू लाभावे हीच प्रार्थना. धन्यवाद. माननीय कुलपती महोदय, माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करावी अशी मी आपणास विनंती करते. पितांबरी उद्योग समूहाचे संस्थापक श्री रवींद्र वामनराव प्रभुदेसाई, उद्योग तपस्वी म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल त्यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक प्रदान करीत आहे. शाल, श्रीफळ, पुस्तकांचा संच, डायरी, पेन, लोकमान्य टिळक यांचा पुतळा आणि विद्यानिधी पदवी. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त आपण तिसरी जी विद्यानिधी पदवी प्रदान करतो आहोत ती श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांना प्रदान करतो आहोत, ज्यांनी इलेक्ट्रॉनिक व्हेकल क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे. मी विनंती करेन श्री आतिफ सुणके यांना ते माननीय श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांच्या गौरवपत्राचं वाचन करतील. थँक्यू मॅम. A very blissful morning to one and all present here. Miriam Beard once said, "The results of philanthropy are always beyond calculation." I couldn't agree more. It takes years of hard work to build a legacy,
So when the time comes for a successor to assume the mantle, it is of utmost importance to have someone who shares the same vision. Speaking of vision, I am here today to introduce through this citation a great visionary, an observant industrialist, and a true philanthropist, Ms. Sulajja Firodia Motwani. On behalf of the Honorable Chancellor, Vice Chancellor, and the members of the Board of Management of Tilak Maharashtra Vidyapeeth, we are pleased to award you the D.Lit in the recognition of your exceptional service and pioneering contributions to the field of green mobility and sustainable entrepreneurship. Tilak Maharashtra Vidyapeeth takes immense pride in bestowing the honorary degree of D.Lit upon the illustrious Ms. Sulajja Firodia Motwani, a visionary entrepreneur whose resolute dedication to innovation, business excellence, and social responsibility has transformed the arena of electric mobility in India. Born into the esteemed Firodia family, renowned for its legacy in the Indian automobile industry, you have carried forward this rich heritage with your pioneering efforts in sustainable transportation. As the founder and CEO of Kinetic Green Energy and Power Solutions Limited, you have played a pioneering and pivotal role in driving India's transition towards eco-friendly mobility solutions, making electric vehicles both accessible and affordable to the masses. Under your astute leadership, Kinetic Green has emerged as a leading player in India's electric three-wheeler and two-wheeler segments, with an ambitious vision to revolutionize the EV industry by designing and manufacturing advanced technology EVs at affordable prices, such as the e-Luna, bringing them with reach of the masses. Madam, you have also formed a joint venture with the world's leading brand, Tonino Lamborghini, to design ultra-premium electric golf carts for the global markets and to establish India as a global hub for sustainable transportation. Madam, your journey is evidence of your relentless perseverance and foresight. With a distinguished academic background that includes an MBA from a prestigious Carnegie Mellon University, USA, and an illustrious career spanning over 25 years in the automobile industry, you have successfully steered the Kinetic Group towards innovation, diversification, and expansion. Your ability to envision the future of mobility, coupled with your deep understanding of technology and business strategy, has enabled you to establish partnership with global giants such as Hyundai, Lamborghini, Ducati Energia, Taiji Electrical, and BPCL, fostering collaborations that position India on the global map of electric mobility innovation. Madam, beyond your business acumen, you have a strong advocate of social empowerment and environmental sustainability. You have championed initiatives that empower underprivileged communities by providing electric vehicles for self-employment and partnering with government welfare schemes, NGOs, and financial institutions to uplift marginalized sections of the society. Your efforts have directly impacted thousands of individuals and women, enabling them to earn a dignified livelihood while contributing to a clean and green environment. Ms. Sulajja, your leadership extends to various prestigious industry forums, including serving as a chairperson of the Electric Vehicle Task Force at FICCI and as an influential governing body member of organizations such as the CSIR Society, National Innovation Foundation, the National Executive Committee of CII, and the Development Council of Electric Mobility. Through these roles, you have actively contributed to shaping policy frameworks that promote sustainable transportation and foster innovation in the electric vehicle ecosystem. Adorned with numerous accolades, including being recognized as a young global leader by the World Economic Forum, receiving the Business Woman of the Decade Award, Niti Aayog's Women Transforming India Award, and being featured as one of the India's most powerful women by Business Today. Your achievements serve as an inspiration for aspiring entrepreneurs and industry leaders alike.
Your firm commitment to excellence, resilience in a male-dominated industry, and passion for greener future embody the values upheld by Tilak Maharashtra Vidyapeeth. Dear Madam, in honoring you with the D.Lit, the Vidyapeeth celebrates a true trailblazer with whose contribution to these electric mobility revolution, industry growth, and social betterment continue to inspire and shape the future of sustainable entrepreneurship. We wish you good health, contentment, and affluence. Thank you. माननीय कुलपती महोदय, माननीय श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांना सन्माननीय विद्यानिधी पदवी प्रदान करावी अशी मी आपणास विनंती करते. माननीय सुलज्जा फिरोदिया मोटवानी, ज्या संस्थापक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या, जी इलेक्ट्रॉनिक व्हेकल निर्मितीच्या क्षेत्रामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. सन्माननीय विद्यानिधी पदवी आपण त्यांना प्रदान करतो आहोत माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते. डॉक्टर मोहन आगाशे यांच्या गौरवपत्राचं स्वप्नील पोरे यांनी वाचन केलं. एका गोष्टीचा जरूर उल्लेख करीन की सांस्कृतिक अभिसरणाचं वहनाचं मोठं श्रेय डॉक्टर मोहन आगाशे यांना जातं. ग्रिप्स चळवळीचा खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे भारतीय रंगभूमीला परिचय झाला आणि ग्रिप्स थिएटर आणि मॅक्स मुलर भवन यांच्या मदतीनं त्यांनी मुलं आणि युवकांकरता आशय संपन्न नाटकांची निर्मिती केली. आणि त्याचप्रमाणे घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकर लिखित जब्बार पटेल दिग्दर्शित जगद्विख्यात नाटकात त्यांनी रंगवलेली जी नाना फडणवीसांची भूमिका आहे ती अविस्मरणीय ठरली. आणि या नाटकाचे प्रयोग जे आहेत ते परदेशात होण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता आणि यातूनच युरोप आणि अमेरिकेतल्या समकालीन भारतीय नाट्यसृष्टीचं प्रभावी दर्शन घडलं. मी विनंती करते डॉक्टर मोहन आगाशे यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जन, हा मला दिलेला गौरव मी अत्यंत नम्रपणे स्वीकारतो आणि असंच चांगलं काम व्हावं या उद्देशाकडे लक्ष ठेवून मला विशेष कौतुक वाटतं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी त्या जो प्रवास केलेला आहे आणि आत्ता आपण अहवालात ऐकलं त्याप्रमाणे वार्षिक याच्यात त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची आणि उत्स्फूर्तता आणणारी आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट ही शैक्षणिक संस्था असल्यामुळे निदर्शनास आणावीशी वाटते, ती अशी की आपला वैचारिक मेंदू वाढल्यानंतर आपलं शिक्षण हे फक्त बुद्धिनिष्ठ झालेलं आहे आणि फॉर्मल एज्युकेशनमध्ये जे विषय शिकवले जातात ते फक्त बुद्धिनिष्ठित लोकांनाच उपयुक्त होतील. संवेदनाक्षम मन असलेली माणसं बौद्धिकदृष्ट्या विकसित नसली तरी त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स हा महत्त्वाचा असतो आणि जो त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमधनं दिसून येतो. दुर्दैवाने करिक्युलर सब्जेक्ट याच्याकडे लक्ष दिलं जातं आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीबद्दल कौतुक फक्त लहानपणी होतं. पण याला मोड घालून तुम्ही आज या वयातही माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीबद्दल मला जे ओळखता त्याबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या बौद्धिक वाढीबरोबर संवेदनाक्षम मन तयार व्हायची गरज आहे आणि त्यामुळे ह्याच्यापुढे प्रत्येक अभ्यासक्रमात भावनांचं शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये मला जो व्यावसायिक अनुभव असा आहे की बुद्धीने विकसित असलेली पण भावनिक गोंधळात सापडलेली तरुण पिढी आहे आणि त्यामुळं हे शिक्षण जर लहानपणापासून दिलं की भावना ओळखायची कशी, ती काबूत कशी ठेवायची
आणि त्याचा वापर आणि गैरवापर म्हणजे काय याचंही शिक्षण बौद्धिक विकसनाबरोबर दिलं तर मला असं वाटतं की त्याचा खूप उपयोग आजच्या बऱ्याच समस्या सोडवण्यामध्ये होईल. आता हे मी अनुभवाचे बोल म्हणून सांगतो आहे असं मला वाटतं. आणि हे बौद्धिक शिक्षणाचे नाहीत, पण माझ्या वाटचालीत मला अनेक लोक जी भेटली ती अशी आहेत की बुद्धीनं विकसित नसली तरी वाढीनं विकसित आहे. आणि मला असं वाटतं की आपण ज्या लोकांची नावं वाचलीत त्यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की काही मॅट्रिकसुद्धा नाही आहेत. तेव्हा मला असं वाटतं की याचं नियोजन योग्य पद्धतीने व्हावं आणि ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने यात पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करतो. आणि परत एकदा आपले मनापासून आभार मानतो आणि नक्कीच एक आपल्याला वचन देतो की ही डिग्री मी आपली ठेवायला वापरतो, डोक्यात जायला म्हणून वापरत नाही. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर मोहन आगाशे सरांनी मांडला की संवेदनांचा विकास होणं, भावनांचा विकास होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला काफकाचं एक खूप सुरेख वाक्य आगाशे सर बोलत असताना आठवलं. त्यांनी असं म्हटलं होतं काफकानी, अ बुक मस्ट बी ॲन एक्स फॉर द फ्रोझन सी विदिन अस. पुस्तकाने माणसातला जो संवेदनांचा गोठलेला समुद्र आहे तो तोडण्याचं, तो वितळवण्याचं काम करायला हवं. मला असं वाटतं की सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून, असा काहीतरी सायकोलॉजीचा अभ्यासक्रम किंवा काय नक्कीच कुलगुरू मॅडम सुरू करण्याचा विचार करतील असा मला विश्वास वाटतो. यानंतर मी माननीय रवींद्र प्रभुदेसाई यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व सन्माननीय पदाधिकारी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, त्यांचे सगळे ट्रस्टी, आज इकडे प्रेक्षकांमध्ये खूप मोठे मोठे लोक आलेले आहेत. आमची पितांबरीची तर सगळी टीम आलेली आहे, प्रभुदेसाई कुटुंबीय सगळे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आठवणीने आमचे सॅटर्डे क्लब हा जो उद्योजकता विकास करणारा जो मंच आहे त्याचे आमचे दुगाडे सर आलेले आहेत. त्याचप्रमाणे लेखिका आमचं जे उद्योगांधो प्रतिष्ठान आहेत श्वेता गानू आलेले आहेत. त्याचप्रमाणे पितांबरीचे ग्राहकसुद्धा, मला नाही वाटत की इथे सगळे प्रेक्षकागृहात जेवढे बसलेले लोक आहेत त्यांच्या घरी पितांबरी असणारे. पितांबरी ज्यांच्याकडे आहे त्यांचा हात वर करा जरा. वा, धन्यवाद. मागे एकदा सकाळ सखी त्यांचा जो मंच होता, सखी नाही त्यांचा एक, आणि त्या कार्यक्रम होता एक, आणि पुण्यामध्ये सकाळ पेपर आल्याशिवाय सकाळ होत नाही असं त्यांचे जे संपादक होते. आणि खरं पण आहे की सकाळ वाचल्याशिवाय सकाळ होत नाही पुणेकरांची. आणि मग नंतर मी बोलण्यासाठी, म्हणजे आम्ही पितांबरीची स्पॉन्सरशिप होती त्या कार्यक्रमाला, तर मी पण असंच विचारलं, आत्ता तसा मी प्रश्न विचारला की सकाळमुळे सकाळ होते पण दुपारी भांडी घासण्यासाठी किती जण पितांबरी वापरतात, तर सगळे हात वरती, 1000 हात वरती होते. आणि त्यावेळी आपलं ब्रँडचं मोठेपण आणि कौतुक माझ्या लक्षात आलं. जरा भीतभीतच मी प्रश्न विचारला पण सगळे हात वरती होते. आज मला खूप आनंद होतो आहे की टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आज आम्हाला जो तिघांना पुरस्कार दिलेला आहे, मला असं वाटतं की तिघही जण आम्ही, म्हणजे पितांबरी, कायनेटिक किंवा मोहनजी आगाशे जे आहेत डॉक्टर, हे सुद्धा एक ब्रँड होता. मी तिघही जण, मोहनजी तुम्हीसुद्धा एक ब्रँड आहात नाट्यक्षेत्रातला. आणि उद्योजकीय नुसतं नावं न हे करता ब्रँड डेव्हलपमेंट ह्याच्या काळाची गरज आहे. स्पर्धात्मक जे काही गोष्टी आहेत इथे, तर तुम्ही हा जो तिघी आमच्या ब्रँडचा जो सन्मान केला त्याच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. पितांबरीसाठी तर मी खूपच जास्त कृतज्ञ आहे की उद्योजक नेहमी मेहनत करत असतात, वर्षानुवर्ष काम करत असतात
त्यांच्याकडे फक्त ATM म्हणजे ऑल टाईम मशीन, मनी मशीन अशा यांनी बघितलं जातं. पण ते सुद्धा एक सामाजिक जबाबदारी घेणारे नागरिक असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा हा जो सन्मान आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्ये एकदा मी विद्यापीठामध्ये आलो होतो आणि आजसुद्धा दीपकजींबरोबर बोलत असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने जे काही उपक्रम केलेत तर ते बघितल्यानंतर खूपच कौतुक वाटलं. अर्थात 104 वर्षाची परंपरा आहे आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात. आपण नेहमी अमेरिकेचं कौतुक करतो की अमेरिका एवढं देश किंवा युरोपचं आपण कौतुक करतो, तो का पुढे आहे. तर मला असं वाटतं की इंडस्ट्री आणि विद्यापीठ हे हातात हात घालून या दोन्ही ठिकाणी काम करतात. पितांबरीची सुद्धा आमची अशीच इच्छा आहे की चांगली जी विद्यापीठं आहेत, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयुर्वेद आहे, त्याचप्रमाणे आम्हाला खाडीलकर सरांनी जो स्टुडिओ दाखवला पितांबरीची आमची जी जाहिरात विभाग आहे आमचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काही एडिटिंगचं काम करतो. आमचा स्वतःचा स्टुडिओ आहे. पण त्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स काय काय ज्या गोष्टी आहेत की AIचा वापर केला तर त्याच्यामुळे खूप जास्त चांगल्या प्रकारच्या जाहिराती होऊ शकतात. मराठी लोकांना अजूनही उद्योजक जे आहेत त्यांना जाहिरात म्हणजे खर्च वाटतो. म्हणजे जाहिरात ही इन्व्हेस्टमेंट आहे खरी म्हणजे. आणि हजारो लाखो लोकांपर्यंत आपण जशी आमची बायको गेली माहेरी काम करी पितांबरी ही आमची जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. आणि आज महिला दिन पण आहे, त्यामुळे महिलांनासुद्धा मी शुभेच्छा देतो. कारण सगळ्या महिलांनीच पितांबरीला डोक्यावरती घेऊन तिला मोठी केलेली आहे. हा योगायोग खूपच चांगला पण आहे. त्यामुळे जे काही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे जी काही वेगवेगळी त्यांचं क्षेत्रामध्ये शैक्षणिक, आता बोलत असताना हॉटेल मॅनेजमेंटचा पण उल्लेख झाला आणि पितांबरीची आमची दापोली आणि राजापूर इथे रिसॉर्ट पण आहेत. तर चांगले शेफ मिळत नाहीत, कारण आपण म्हणतो की समृद्धीचा मार्ग हा पोटातून जातो. तर चांगलं जेवण जर का दिलं तर तिथे लोक कायम येतात. तर अशा प्रकारे पुढच्या काळामध्ये मी नक्की पुण्यामध्ये दर महिन्याला येत असतो. तर विद्यापीठाबरोबर जोडून घेण्यामध्ये आणि काही चांगल्या नवीन गोष्टींना काही पुरस्कार पण जर का पितांबरीतर्फे देता आले तर नक्की तुम्ही विचार करा. त्याचासुद्धा आम्ही पुढे मुलांसाठी सुद्धा आणि पितांबरीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. ठाणे आणि पुणे याच्यामध्ये साम्य काय, तर मला असं वाटतं की दोन्हीमध्ये ने आहे शेवटी. म्हणजे पुणे तिथे काय होणे असं म्हटलं जातं. साठवणे, देणे, घेणे, जपणे असं सगळं जो न शब्द आहे तर तो मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आमचं ठाण्याचं रक्षण करणे, कारण ठाणं म्हणजे एखादं पोलीस ठाणं वगैरे असं आपण म्हणतो. तर तुम्ही द्या, त्याचं आम्ही रक्षण करू अशी मी इकडे तुम्हाला ग्वाही देतो. आणि एखाद्या गावातलेच पुरस्कार निवडणं अशा प्रकारची एक पद्धत असते. कारण बाहेरच्या लोकांना आपला परिचय कमी असतो किंवा तिकडच्या लोकांना देण्याबद्दल सुद्धा एक रिलक्टन्स असतो. तर न ठेवता तुम्ही एका ठाणेकर उद्योगपतींना तुम्ही सन्मानित केलेलं आहे डिलीट पदवी देऊन. तर त्याच्याबद्दल पण मी समस्त ठाणेकरांतर्फे आणि पितांबरीच्या आमच्या सगळ्या लोकांतर्फे मी आपले आभार मानतो. डॉक्टर हा शब्द आता लागणार आहे त्याच्या मागे. आधी रवी सर असं म्हणायचं आहे मला, तर मी एक सहज बाबा पुढे काय काम करायला पाहिजे, जसं मोहनजींनी सांगितलं की ही डिग्री जी तुम्ही दिलेली आहे त्याचा मी नक्की समाजासाठी किंवा कलाक्षेत्रासाठी उपयोग करेन. तसं मला एक असं इथे अनेक विद्यार्थी पण आलेले आहेत आणि जसं कुलपतींनी आणि सगळ्या विद्यापीठाची अशी अपेक्षा आहे की आपली विद्यार्थी सगळे पुढच्या काळामध्ये खूप चमकावेत, ते खूप मोठे व्हावेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कदाचित या डॉक्टर या शब्दाचा उपयोग होऊ शकेल. तर डॉक्टर हा दुरुस्ती करतो, प्रॉब्लेम सोडवतो. तर मी असं तेव्हा पहिला डी जे अक्षर आहे तर उद्योजकतेमध्ये डिफरन्शिएटर म्हणजे आपलं जे काय प्रॉडक्ट आहे हे इतर प्रोडक्टपेक्षा आपलं डिफरंट कसं आहे.
सुलज्जाजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आत्ताच लुना घेतलेली आहे आणि कोकणात घेऊन गेलेलो आहे. तुमचं खूप सुंदर प्रोडक्ट आहे. वजनाने हलकं असलेलं, जास्त मायलेज देणारं असं ते सुंदर प्रॉडक्ट आहे. नवीन नवीन कुठली उत्पादनं असतात ती आम्ही वापरून बघत असतो आणि ते डिफरन्शिएटर पण आहे. तर आपण जे काय करू ते काहीतरी वेगळं पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. नंतर दुसरा जो ओ आहे तो आपल्याला बरेचदा ऑब्जेक्टिव्ह अशा अर्थाने आपण घेऊ शकतो की आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या डिपार्टमेंटचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपलं प्रोजेक्ट म्हणजे त्या प्रॉडक्टचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर हा जर का आपण लक्षात ठेवला की, आणि आपल्या संस्थेचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, विशन म्हणतो आपण त्याला. पितांबरीमध्ये आम्ही जे यश मिळालेलं आहे ते ब्रँडला मिळालं असल्यामुळे ही डिलीट पदवी ही माझ्यासाठी फक्त नसून ही संपूर्ण पितांबरीचे आमचे सगळे सहकारी आहेत. तर त्यांच्यामुळे, कारण आपण एखादी आयडिया सांगतो पण त्या लोकांनी जर का कामच नाही केलं तर ते पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्याला मी कलेक्टिव्हली असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा आपल्या संकल्पनेला कलेक्टिव्हली ॲक्सेप्टन्स देणारे लोक जमा करतो किंवा त्यांच्यामध्ये आपलं स्वप्न पेरतो तेव्हाच ते यश मिळतं. जो आहे त्यातला पुढचा तो आहे तो टाईम मॅनेजमेंट जी आहे की वेळेमध्ये सगळ्या गोष्टी पुऱ्या होणं, ह्याला अत्यंत महत्त्व आहे. कारण ती एकच अशी गोष्ट आहे की परत येऊ शकत नाही. त्याचा पुढचा ओ जो आहे तो ऑर्डर, म्हणजे एखादी गोष्ट क्रमाने आपण केली पाहिजे की पहिल्यांदा काय करायचं, दुसऱ्यांदा काय करायचं, तिसऱ्यांदा काय करायचं. आणि तो क्रम जर का बिघडला तर पुढे मागे येऊन गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ऑर्डर ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे. आम्ही आता चालत येताना मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाची आठवण झाली आणि ती एक ऑर्डर जी असते तसे आम्ही खूप छान चालत आलो. त्या ऑर्डरला खूप महत्त्व आहे. आणि शेवटचं जे गोष्ट आहे की उद्योजक असेल किंवा कोणी, तर त्याला रिझल्ट म्हणजे आपण जे काही जो काय आपण ते सुधारणा किंवा आपण जो प्रॉब्लेम सोडवला आहे त्याचे रिझल्ट 100% आहेत का, तसे DOCTOR डॉक्टर. तर या गोष्टींनी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनीसुद्धा आणि आपण सगळ्यांनी उद्योजकांनी जर का याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा खूप उपयोग होईल. शेवटची एक फक्त अनुभूती सांगतो आणि मी थांबतो. आत्ता जसं त्यांनी इमोशनल कोशंटचा उल्लेख केला तसा बऱ्याचदा इंटेलिजंट कोशंट हा आपण देवी देणगी असते. इमोशनल कोशंट आपण आपल्या इमोशननी किंवा नेटवर्किंगमधनं आपण मिळवतो. पण त्याच्यापेक्षासुद्धा मला असं लक्षात आलं की सनातन संस्थेच्या बरोबर साधना करताना की ज्या उद्योजकांना किंवा आपल्याला अनेक प्रश्न येतात तेव्हा परमपूज्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवले त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळतं. आणि त्यांनी स्पिरिच्युअल कोशंट असा त्यांनी अजून एक मोठा कोशंट त्यांनी सांगितला की आपल्या जे काही प्रारब्ध आहे तर प्रारब्धावरती आपल्या कर्माने, जसं आत्ता त्यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हे लिहिला आणि त्याचा कोर्स पण आपण एक केलेला आहे. तर तो कोर्ससुद्धा त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आवडेल. आणि त्याची अनुभूती अशी आली की गोव्याला गेलेलं असताना परमपूज्याने सांगितलं की म्हणजे मी एक विषय तयार केला की मॅनेजमेंटमधली प्रिन्सिपल्स आणि अध्यात्मातली प्रिन्सिपल्स ही मॅच होतात आणि त्याच्याप्रमाणे जर का साधना केली तर चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. आणि तसे 3 सत्संग मी घेतले. एक सिंधुदुर्गात घेतला, एक मालवणला घेतला आणि एक रत्नागिरीमध्ये. आणि 100 उद्योजक आलेले होते. आणि जेव्हा सांगितलं साधनेतनं काय होतं तर तुमची बुद्धी सात्विक होते आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे आमची जी आत्ता काही 70-80 प्रॉडक्ट येत आहेत तर त्याला ती जी क्रिएटिव्हिटी असते तुम्ही शांत मन किंवा एकाग्रतेनेच होऊ शकते. आणि मी घरी आलो आणि मला फोन आला की तुम्हाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डॉक्टरेटसाठी सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे ही एक प्रचंड अनुभूती होती. म्हणजे अध्यात्माचा उद्योगाशी किंवा नेहमीच्या याच्याशी काय उपयोग आहे हे तू सांग आणि त्याच्याबद्दल तुला ही डिलीटची पदवी मिळते असं कुठेतरी परमेश्वराला सांगायचं नाही ना. आणि ही अनुभूती खूपच मोठी होती. पुन्हा एकदा मी आपल्या संस्थेचे आणि आपल्या सगळ्या लोकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या पदवीला कधीही त्याचा जास्तीत जास्त त्याचा पुढच्या कर्तृत्वासाठी किंवा समाजासाठी उपयोग होईल याची ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. पितांबरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की पितांबरी उद्योग समूह हा नेहमी चांगल्या सामाजिक उपक्रमांना प्रायोजकत्व देण्यामध्ये अग्रेसर असतो. आपल्याला माहिती आहे की उद्योजक देश घडवतात आणि उद्योग उभारण्यासाठी धडाडी लागते, निर्णय घ्यावे लागतात, लवचिकता लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धोका पत्करण्याची तयारी असावी लागते. एक सेबाईन नावाचा विचारवंत होऊन गेला, त्यांनी फार छान निरीक्षण मांडलं. तो म्हणाला की कार्ल मार्क्सला उद्योजकांचा नफा दिसतो पण उद्योजकाने पत्करलेला धोका दिसत नाही. आणि उद्योजक होण्यासाठी काय काय असावं लागतं, फार चांगलं मार्गदर्शन रवींद्र प्रभुदेसाई सरांनी केलं. मी यानंतर विनंती करेन सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर, आदरणीय शिक्षक, प्रिय विद्यार्थी आणि सर्व पाहुण्यांनो, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि सर्व विद्यार्थ्यांना आजच्या पदवी प्रदान समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. टिळक विद्यापीठाला फिरोदिया करंडकचे पण प्राईज मिळाले याबद्दल तर खासच अभिनंदन. 18 तारखेला फंक्शन आहे प्राईज डिस्ट्रीब्युशनचा आणि मी नक्कीच बघीन आपला प्रोग्राम. आणि आज सर्वांना इंटरनॅशनल विमेन्स डेच्या पण खूप शुभेच्छा. आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट मिळायचा मला खूपच आनंद आणि अभिमान आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप जास्ती महत्त्वपूर्ण आहे कारण या विद्यापीठाच्या मूल्यांमध्ये आणि आमच्या फिरोदिया कुटुंबाच्या मूल्यांमध्ये खूप साम्य आहे. ते आहे देशप्रेम, आत्मनिर्भरता आणि समाजसेवा. आमचे कुटुंब आणि कॅनेटिक ग्रुप 50 वर्षापासून ॲडव्हान्स्ड, इनोव्हेटिव्ह, रिलायबल बट अफोर्डेबल अशी वाहनं तयार करत आहे. आणि जसं प्रभुदेसांनी आपल्याला विचारलं की आपल्यामधल्या कोणी कोणी कायनेटिक लुना, कायनेटिक होंडा किंवा अशी वाहनं वापरली आहेत आपल्या परिवारात, त्यांनी हात वर करावं. तर मला वाटतं बरेच हात वर येतील. आज आम्ही कायनेटिक ग्रीनच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीला पुढे न्यायचं काम करत आहोत. आमचा असा ठाम विश्वास आहे की सस्टेनेबल वाहतूक हा फक्त एक ऑप्शनच नाही आपल्यासाठी, पण एक जबाबदारी पण आहे. आज क्लायमेट चेंज, पोल्युशन हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे पूर्ण देशासाठी आणि पूर्ण जगासाठी. आणि आमचं ध्येय असं आहे की आमची इलेक्ट्रिक व्हेकल्स ही फक्त हरितच नाही पण सर्वांना परवडणारी, ॲक्सेसिबल आणि उपयोगी बनावी. इलेक्ट्रिक टू व्हीलर्स, इलेक्ट्रिक गोल्फ कार्ट्स, कमर्शियल व्हेकल्स या माध्यमातून आम्ही फक्त शहरातील ग्राहक नाहीच पण ग्रामीण ग्राहकांना पण हरित आणि किफायतशीर वाहनं पोचवण्याचं काम करत आहोत. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोलचा खर्च 0 आहे. म्हणजे ही वाहनं नाही फक्त ग्रीन नाही पण खूप अफोर्डेबल पण आहेत. म्हणजे आज आपण पेट्रोलची मोटरसायकल घेतली तर आपण 3,000 रुपये महिने त्याचा EMI देऊ आणि 3-4 हजार रुपये त्याचा आपण पेट्रोलचा खर्च पण करू. पण जर आपण आमची इलुना घेतली तर त्याचा EMI आहे 2,000 रुपये आणि पेट्रोलचा खर्च आहे 0. म्हणजे 2500 रुपयाच्या आतात आपली स्वतःची गाडी आज एक सामान्य माणसाला मिळू शकते. त्यावर डिलिव्हरी, ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, गावांमधील शेतकरी, शहरांमधील स्टुडंट्स या सर्वांनाच एक अफोर्डेबल, रिलायबल आणि ग्रीन असं एक वाहन आम्ही बनवलेलं आहे. आणि अशी आमची पूर्ण रेंज आहे 2 व्हीलर आणि 3 व्हीलरची. या आमच्या कामातून भारताला सस्टेनेबिलिटी आणि विकसित डेव्हलपमेंट याच्या या प्रवासामध्ये आमचं योगदान देता येईल अशी माझी आशा आहे. हाचा सन्मान माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी तो माझ्या कुटुंबाला समर्पित करते. आज माझे वडील पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया आणि डॉक्टर जयश्री फिरोदिया हे दोघे इथे आलेले आहेत. त्यांनी मला नेहमी खूप प्रोत्साहन दिले. हा जो सन्मान आहे हा खरं त्यांच्यासाठीच आहे. आणि आमची कायनेटिक ग्रीनची टीम जी पण आज इथे उपस्थित आहे त्याच्यामुळेच हे सगळं काम शक्य होत आहे. त्यांना माझं खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मनापासून धन्यवाद. भविष्यात पण आपल्या एकत्रित प्रयत्नांनी आपण एक खूप मोठा इम्पॅक्ट किंवा सामाजिक बदल घडवून आणू अशी मला खात्री आहे. जय हिंद. थँक्यू.
धन्यवाद सुलज्जा मॅडम. तुम्ही सगळ्यांना विचारलं की कोणी कोणी कायनेटिक लुना आणि कायनेटिक होंडा वापरली होती. मला एक छोटीशी आठवण सांगण्याचा मोह इथे आवरत नाही. मी कन्फर्म करून घेतलं की कायनेटिक लुना आपलंच उत्पादन होतं ना रोहित सरांकडून. मी जेव्हा 12वीला होते आर्ट्स शाखेमध्ये, कला शाखेमध्ये, तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू जर 12वीला बोर्डामध्ये मेरिट आलीस तर तुला कायनेटिकची लुना भेट म्हणून देईन. आणि त्या प्रलोभनासाठी म्हणा किंवा त्या प्रेरणेतून अभ्यास केला आणि 12वीला कला शाखेत मेरिट आले आणि त्यावेळेला कायनेटिकची लुना मला भेट मिळाली होती आणि कित्येक वर्ष मी ते वापरले. मॅडमचं इथे एका गोष्टीसाठी उल्लेख करावा लागेल की व्हेकलमध्ये डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते परवडणाऱ्या अफोर्डेबल दरामध्ये देण्याचं काम त्या करत आहेत. यानंतर आपण सन्माननीय विद्यानिधी पदवीधारकांचा एक समूह फोटोग्राफ इथे घेणार आहोत. मी विनंती करेन सगळ्यांना. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे नेहमीच कालानुरूप आणि काळाशी सुसंगत असे वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्या संदर्भात पुढाकार घेण्याच्या संदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. प्रभुदेसाई सरांनी गीता रहस्य या अभ्यासक्रमाचा उल्लेख केला की टिळकांनी जो ग्रंथ लिहिला होता गीता रहस्य त्यावरीलही एक आपण सर्टिफिकेट कोर्स सुरू केलेला आहे. एका गोष्टीचा उल्लेख इथे अभिमानाने मला जरूर करावासा वाटेल की लोकमान्य टिळकांनी प्रादेशिक भाषांचा मराठीचा पुरस्कार केला होता. नोकरशाहीसारख्या 1200पेक्षा जास्त शब्दांची देणगी ही लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेला दिली आहे. मला असं वाटतं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे कदाचित माझ्या माहितीप्रमाणे एकमेव विद्यापीठ असेल की जे इंग्लिशसोबत मराठीमधून पेपर लिहिण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देतं. कुठलाही अभ्यासक्रम असतो जर्नलिझमपासून लॉपर्यंत आमचा विद्यार्थी हा इंग्रजीसोबत मराठी भाषेमधून सुद्धा पेपर लिहू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा जपानीच्या संदर्भामध्ये मला जपानी भाषा विभाग आपला कार्यरत आहे आणि तो इतका एफिशियंट आहे की जेव्हा BA आमच्या इथून विद्यापीठातून एखादा विद्यार्थी पास होतो तेव्हा त्याला MAला जायची इच्छा असते पण तो MAला जाऊ शकत नाही. याचं गोड आणि खूप अभिमानास्पद कारण असं आहे की 100% प्लेसमेंट BA झाल्याबरोबर आमच्या जपानीतल्या विद्यार्थ्यांची होते. यानंतर मी आमंत्रित करीन माननीय अधिष्ठाता डॉक्टर मंजुषा गोखले यांना. त्यांनी साहित्य आणि ललित कला विद्याशाखा फॅकल्टी ऑफ आर्ट्स अँड फाईन आर्ट्स यामध्ये उत्तीर्ण झालेल्या स्नातकांची घोषणा करावी. नमस्कार. साहित्य आणि ललित कला विद्याशाखेअंतर्गत डिसेंबर 2023 आणि मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढील प्रमाणे आहेत. PhD पदवीधारक 1, पारंगत परीक्षेमध्ये संस्कृत, भारतीय विद्या, जपानी भाषा आणि नृत्य कला मिळून 70 विद्यार्थी. विशारद परीक्षा संस्कृत, जपानी भाषा आणि नृत्य कला मिळून 75 विद्यार्थी आणि MA भाषा परीक्षेमध्ये 164 विद्यार्थी. माननीय कुलपतींना मी विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करावी. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करीन माननीय अधिष्ठाता डॉक्टर माधवी रेणावकर यांना तात्विक आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखा फॅकल्टी ऑफ मॉरल अँड सोशल सायन्सेस. नमस्कार. तात्विक आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखेअंतर्गत डिसेंबर 2023 आणि मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक PhD 3, MA सामाजिक शास्त्रे 431, BA सामाजिक शास्त्रे 172, MLib 22, BLib 27, MSW 84 आणि BSW 14. धन्यवाद. यानंतर आयुर्वेद व योग विद्याशाखा फॅकल्टी ऑफ आयुर्वेद आणि योगचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर SK राऊत. नमस्कार. प्रथम मी पूज्य लोकमान्य टिळकांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि मी पुढचं काम सुरू करतो. आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, कुलपती डॉक्टर दीपकजी टिळक, कुलगुरू माननीय गीताली टिळकजी, विद्यानिधी धारक आणि विद्यार्थी दशेतील माझे असलेले शिक्षक डॉक्टर मोहन आगाशे, रवींद्र प्रभू देसाई, श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी, रोहितजी टिळक, प्रणितीजी टिळक, सरिता साठे, अधिष्ठाताजी, शिक्षण सहसंचालक, परीक्षा नियंत्रक, नियामक मंडळ सदस्य, कार्यकारी मंडळ आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यापुढे आयुर्वेद व योग विद्याशाखा याचा रिझल्ट वाचत आहे. आयुर्वेद व योग विद्याशाखेअंतर्गत डिसेंबर 2023 आणि मे 2024मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे आहेत. PhD विद्यार्थी 1, BA योगा 15, MA योगा 16 आणि MSc न्यूट्रिशन 19 असे हे विद्यार्थी आहेत. धन्यवाद. यानंतर आधुनिक शास्त्रे आणि व्यावसायिक कौशल्य विद्याशाखा, फॅकल्टी ऑफ मॉडर्न सायन्सेस अँड प्रोफेशनल स्किल्स, माननीय अधिष्ठाता डॉक्टर उज्ज्वला बर्वे. नमस्कार. आधुनिक शास्त्रे आणि व्यावसायिक कौशल्य विद्याशाखेअंतर्गत डिसेंबर 2023 आणि मे 2024मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक याप्रमाणे: PhD 1, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन 832, BCA गेम डेव्हलपमेंट 15, BCA इन सायबर सिक्युरिटी 31, BCA इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सिस्टम 12, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन 54, बॅचलर ऑफ जर्नलिझम प्रिंट मीडिया 13, मास्टर ऑफ जर्नलिझम प्रिंट मीडिया 15, BA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन 71, MA मास कम्युनिकेशन 16, BSc डिजिटल आर्ट ॲनिमेशन गेम डिझायनिंग VFX 48 आणि PG डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी 6. धन्यवाद. यानंतर व्यवस्थापन विद्याशाखा, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रणती टिळक. नमस्कार. व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत डिसेंबर 2023 व मे 2024मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: PhD 6, MBA 69, BBA 140, हॉटेल मॅनेजमेंट BBA HT BHMCT अँड BBA HTO 75, BCom 251, MCom 80. तसेच विधी विभागांतर्गत डिसेंबर 2023 व मे 2024मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले स्नातक पुढीलप्रमाणे: BA LLB 106, LLB 171, LLM 20. धन्यवाद. माननीय कुलपती महोदय, विविध विद्याशाखा अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना संबंधित पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान कराव्यात ही प्रार्थना. विविध विद्याशाखा अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या 3146 स्नातकांना संबंधित पदव्या व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. स्नातक हो, माननीय कुलपती आता आपल्याला उपदेश करतील, त्यासाठी आपण आपापल्या जागी उभे राहावे आणि माननीय कुलपती यांचा उपदेश झाल्यानंतर ओम असे म्हणून व त्यांना वंदन करून आसनस्थ व्हावे. आत्ताच आपणास अपेक्षित अशा पदव्या प्राप्त झालेल्या आहेत. अशा दीक्षांत समारंभात प्राचीन काळी आचार्य जो बहुमोल उपदेश स्नातकांना करीत असत, त्याप्रमाणे मी विद्यापीठाचा कुलपती या नात्याने तुम्हा उपदेश करतो. तो नीट लक्षात घ्यावा आणि त्याप्रमाणे वागा. सत्य बोला, स्वकर्तव्य करा, अध्ययनापासून विचलित होऊ नका, सत्यापासून विचलित होऊ नका, सहकर्तव्यापासून विचलित होऊ नका, आपल्या व राष्ट्राच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करू नका, आपल्या व राष्ट्राच्या उत्कर्षाकडे दुर्लक्ष करू नका. राष्ट्रकार्याकरता आधुनिकतेची व निष्काम कर्मयोगाची कास धरा. आपले राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावे. आपला देश साऱ्या विश्वात आधुनिक व बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखला जावा. या देशातील सर्व प्रकारचे दारिद्र्य व विषमता दूर व्हावी. आपण देशात समता,
शांतता, लोकशाही व सुराज्य प्रस्थापित व्हावे याकरता प्रयत्न करा. मातेला देवासमान माना, वडिलांना देवासमान माना, गुरुजनांना देवासमान माना, अतिथींना देवासमान माना, राष्ट्राला देवासमान माना. राष्ट्रकार्य व देवकार्य एकच आहे असे माना. जी सत्कर्मे आहेत त्याचेच तुम्ही आचरण करा, इतरांचे नको. असा आदेश आहे, असा उपदेश आहे, असा अनुबोध आहे. तसेच आचरण करा ठेवा. एक खूप ज्याला म्हणता येईल छान माहिती तुम्हाला इथे सांगायची आहे, आठवण सांगायची आहे. अरुण फिरोदिया सर सभागृहामध्ये आहे मुलीचा सत्कार आणि सन्मान बघण्यासाठी, आणि त्यांनी सांगितलं की जयंतराव टिळक यांनी जी स्पर्धा झाली होती लुना आणि डेक्कन क्वीन यांच्या मध्ये, तेव्हा त्या स्पर्धेची सुरुवात हिरवा झेंडा दाखवून जयंतराव टिळक यांच्या उपस्थितीमध्ये झाली होती, त्यांनी केली होती. ही आठवण त्यांनी मला इथे खास शेअर करायला सांगितली. धन्यवाद सर. माननीय कुलपती महोदय, विविध विद्याशाखांतर्गत सुवर्ण पदके प्राप्त विद्यार्थ्यांना सदर्ण सुवर्ण पदके प्राप्त करावीत ही प्रार्थना. पहिलं सुवर्ण पदक मिळालेले आहे आठले सिरा राहुल यांना. BA संस्कृत परीक्षेत ते प्रथम आले आहेत. लोकमान्य टिळक सुवर्ण पदक व श्री परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर पारितोषिक. आठले सिरा राहुल BA संस्कृत परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. लोकमान्य टिळक सुवर्ण पदकाने सन्मान करतो आहोत आपण त्यांचा, आणि श्री परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर पारितोषिक. यानंतर मी आमंत्रित करीन नाईक आशिष समीर, MA संस्कृतच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. लोकमान्य टिळक सुवर्ण पदक आणि श्री परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर पारितोषिकांनी त्यांचा सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन जोरदार टाळ्या वाजवा. सुवर्ण पदक मिळवणं ही खरंच अवघड गोष्ट असते, परीक्षेमध्ये प्रथम येणं. यानंतर आमंत्रित करीन तांबड शुभांगी संजय, भारतीय विद्या परीक्षेमध्ये MA पारंगत, प्रथम आलेले आहेत. कैलासवासी काशीबाई गजानन कणसकर सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे. तांबड शुभांगी संजय, कैलासवासी काशीबाई गजानन फणसकर सुवर्ण पदक. MAच्या परीक्षेमध्ये भारतीय विद्या परीक्षेत प्रथम आलेले आहेत. यानंतर BA जॅपनीज प्रोग्राममध्ये फर्स्ट प्राइज मिळालेला आहे डिसुझा इसाबेल क्लॅरिना. लेट श्री विनय साठे सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे. दिवंगत श्री विनय साठे यांच्या नावाने दिलं जाणारं सुवर्ण पदक. डिसुझा इसाबेल ॲना क्लॅरिना. यानंतर आमंत्रित करेन मुदगल वैष्णवी महेश, आहारशास्त्र आणि पदार्थ विज्ञान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. कैलासवासी सौ गौरी दीपक टिळक सुवर्ण पदकाने त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. आहारशास्त्र व पदार्थ विज्ञान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम परीक्षेत प्रथम. यानंतर आपटे नेहा नंदकिशोर या MA योगच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. कैलासवासी सौ गौरी दीपक टिळक सुवर्ण पदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. आपटे नेहा नंदकिशोर MA योग परीक्षेमध्ये प्रथम. यानंतर जोशी सेजल सुनील यांना आमंत्रित करीन. MSW मध्ये समाजकार्य पारंगत या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. कैलासवासी शांताबाई श्री टिळक सुवर्ण पदक आणि गाडगीळ भगिनी मातृपितृ पारितोषिक याने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. जोशी सेजल सुनील MSW परीक्षेत प्रथम. यानंतर आमंत्रित करीन सिधये पार्थ प्रमोद यांना. व्यवस्थापन पारंगत MBA मध्ये प्रथम आलेले आहेत. कैलासवासी सौ गौरी दीपक टिळक सुवर्ण पदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. सिधये पार्थ प्रमोद MBA मध्ये प्रथम. यानंतर पिसे नताशा अभिजित आलेल्या नाही आहेत, पण त्यांना व्यवस्थापन पदवी BBA मध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे. कैलासवासी सौ गौरी दीपक टिळक सुवर्णपदक. यानंतर वीर रोहित सुनील यांना आमंत्रित करेन. BBA हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझममध्ये प्रथम आले आहेत. हे BBA हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझममध्ये कैलासवासी सौ गौरी दीपक
टिळक सुवर्णपदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. वीर रोहित सुनील. यानंतर आमंत्रित करीन सावंत सर्वेश समीर यांना. बीकॉम परीक्षेमध्ये सर्वप्रथम आलेले आहेत कैलासवासी सौ गौरी दीपक टिळक सुवर्णपदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. सावंत सर्वेश समीर बीकॉम परीक्षेत. परत टाळ्यांचा आवाज येत नाही आहे, विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी उत्साह वाढवावा. एमकॉम परीक्षेमध्ये प्रथम आलेले जाधव अनिकेत हणमंत यांना कैलासवासी सारंग साठे सुवर्णपदकाने आपण सन्मानित करतो आहोत. जाधव अनिकेत हणमंत एमकॉम परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. यानंतर प्रिंट मीडिया MJ या परीक्षेमध्ये मास्टर ऑफ जर्नलिझम प्रथम आलेले शेखरे रामदास विष्णू यांना लोकमान्य टिळक पारितोषिकाने आपण सन्मानित करतो आहोत. शेखरे रामदास विष्णू मास्टर ऑफ जर्नलिझम मध्ये प्रथम आले आहेत. प्रिंट मीडियाचा हा अभ्यासक्रम आहे. यानंतर वागज किरण चंद्रकांत कैलासवासी जयंतराव टिळक पारितोषिकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम मध्ये सर्व केंद्रांमध्ये प्रथम आले आहेत. हे वागज किरण चंद्रकांत बॅचलर ऑफ जर्नलिझम वृत्तपत्र विद्या पदवीमध्ये. हे विभागून मिळालेलं आहे पारितोषिक. याच परीक्षेमध्ये यांच्यासोबत प्रथम आले आहेत कुंभार किशोर रामचंद्र. सर्व केंद्रांमध्ये प्रथम आहेत हे दोघंही जण. यांनाही कैलासवासी जयंतराव टिळक पारितोषिकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम या परीक्षेमध्ये सर्व केंद्रात प्रथम. यानंतर देसाई केदार राजेंद्र हे BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन संगणकशास्त्र पदवी या परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत. यांना कैलासवासी गौरी दी टिळक या सुवर्णपदकाने आपण सन्मानित करतो आहोत, पारितोषिकाने सन्मानित करतो आहोत. यानंतर सुतार गायत्री अविनाश बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन मीडिया परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. कैलासवासी सौ गौरी दी टिळक या सुवर्णपदकाने त्यांचा सन्मान करतो आहोत. यानंतर खजांची शिवानी विनोद कुमार MAMC परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. कैलासवासी जयंतराव टिळक सुवर्णपदकाने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. खजांची शिवानी विनोद कुमार MAMC मध्ये प्रथम. यानंतर मस्के प्रज्वल सुरेश BSc मध्ये डिजिटल आर्ट्स ॲनिमेशनमध्ये प्रथम आले आहेत. BSc डिजिटल आर्ट्स ॲनिमेशनमध्ये. कैलासवासी श्रीकांत श्री टिळक सुवर्णपदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत पुरस्कार देऊन. यानंतर पाटील धनाजी जयसिंग LLM मध्ये प्रथम आले आहेत. LLMच्या परीक्षेमध्ये कैलासवासी इंदुताई टिळक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. पाटील धनाजी जयसिंग LLM परीक्षेत प्रथम. यानंतर थोरात निखिल नामदेव बॅचलर ऑफ लॉ LLBच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. कैलासवासी निवृत्त न्यायाधीश V. पळशीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. बॅचलर ऑफ लॉ LLBच्या परीक्षेमध्ये प्रथम आले आहेत थोरात निखिल नामदेव. यानंतर दीक्षित हर्षवर्धन धनंजय BA LLBच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेले आहेत. यांना लोकमान्य टिळक पारितोषिकाने आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. दीक्षित हर्षवर्धन धनंजय. यानंतर यापुढील निवेदनासाठी मी माननीय डॉक्टर C. सुनंदा यादव यांना इथे आमंत्रित करते. Thank you, ma'am. I request Honorable Chancellor and Vice Chancellors to please come forward to give the PhD. On behalf of Lokmanya Tilak Center for Research and Development, I congratulate all the recipients of the PhD degree and their research supervisors.
As I read out, please come up on the stage one by one. We start with the Department of Management, Dr. Kulkarni Anaga, Dr. Deshpande Bhagyashri, Dr. Patil Bhushan, Dr. Petkar Gaurav, Dr. Gokhale Lazari, Dr. Karamblekar Shardini, Dr. Nikam Adhikrao, Dr. Kabde Prabhudas, Indology, Dr. Puranik Manisha, Journalism and Mass Communication, Dr. Meshram Dheeraj, Sociology, Dr. Zarendra Vishwakarma. Thank you. माननीय कुलपती महोदय, या पदवी प्रदान समारंभाची सांगता झाली असल्याचे आपण घोषित करावे अशी मी आपणास विनंती करते. विद्वांजन हो, या पदवी प्रदान समारंभाची आता पसायदान झाल्यानंतर सांगता होईल. पसायदानासाठी डॉक्टर संगीता भिडे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. पसायदान झाल्यानंतर मानदंडाच्या पवित्र मिरवणुकीने सांगता होईल आणि मिरवणूक विसर्जित होईपर्यंत सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे, ही नम्र विनंती. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तुषावे तू शूनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तिला हो
शाश्वत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया